हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. पूनम एम कोळपे ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर तुम्हाला फ्रेंड्स सांगते, माझं काम वगैरे सगळं आवरलेलं आहे. भांडी वगैरे घासून वगैरे झालेत, कपडे वगैरे सगळे कपडे धुतले, भांडी घातले. अ, डब्बा वगैरे बनवून ठेवलेला आहे श्रीषाच्या पप्पाचा वगैरे. श्रीषा देखील झोपलेली आहे आणि श्रेयांश स्कूलमध्ये गेलाय. तो येईल 3 वाजता, त्याची स्कूल वगैरे सुटेल. तो आला की त्याच्यानंतर मग काम चालू झालं. तोपर्यंत शांत आहे म्हटलं. श्रीषा झोपली तोपर्यंत एक ब्लॉग बनवून घ्यावा. नंतर ती उठली की काय ब्लॉग वगैरे काय बनवून देत नाही. तिला उचलूनच घ्यावं लागतं रात्रीचं. रात्रभर पण घ्यावं लागतं आणि दिवसाच पण घ्यावं लागतं. एकदा झोप पण तेवढीच काही शांत असते. आज बघू डब्याला काहीतरी आणायचं होतं. आज काल गुरुवार होता. थोडं भाजीपाला वगैरे आणलेली आहे. मेथी आणली. मेथी साफ करून ठेवायची, जेणेकरून उद्याच्याला टिफिनला द्यायला इझिली जातं. नाहीतर खूप घाई गडबड होते. संध्याकाळी ती झोपली की नंतर झोपल्याच्या नंतर ब्लॉग बनवल्याच्या नंतर मला मेथी वगैरे साफ करून ठेवावं लागेल. अ, आणि तोपर्यंत मग श्रेयांश आला की त्याला पण काहीतरी करून द्यावं लागेल. आणि त्याला दिल्याच्या नंतर तुम्हाला सांगते, आज तुम्हाला एक सांगायचं होतं, ते विसरूनच गेले. ते आत्ता लक्षात आलं की आज डेट आहे 12/12/2025. तर हा ब्लॉग माझा 13 तारखेला मी अपलोड करेल. आज तर होणारच नाही, पॉसिबल नाही. एडिट वगैरे करावं लागतं, वेळ लागतो, त्याच्यामुळे आज काही पॉसिबल नाही आहे एडिट करून अपलोड करायला. तर माझा हा 13 तारखेला हा ब्लॉग येईल. तर तर मी आज खुश आहे. तर महत्त्वाचं म्हणजे माझी मुलगी आज 3 महिने कंप्लीट झालेला आहे या जगामध्ये आलेली. तर तुम्हाला तिच्याबद्दल एक कहाणी सांगते. ती झाली त्याच्यानंतरनं ते 12 तारखे, ती 12/9/2025 ते 12/12/2025 पर्यंत. तर श्रीषा 12/9/2025ला सकाळी 11 वाजता जन्मली. नंतरनं जन्मली वगैरे मग मला सांगितलं मुलगी झाली. मला खूप खूप म्हणजे खूप भारी वाटलं. मी देवाला पण नवस केला होता की मला मुलगी व्हावं म्हणून. मग मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर मी जो नवस केला होता, तर तो 2 महिन्यातच मी नवस बोललेली तो फेडला पण. दोन्ही देवीला बोलवले. एक काळूबाई म्हणून एक आहे आमची इथं देवी, आणि एक महालक्ष्मी म्हणून. तिला बोललेले की मला मुलगी होऊ दे म्हणून. तर मला मुलगीच झाली आणि मग मी तिचा ते 2 महिन्याची झाल्याच्या नंतर मी नवस बोललेल तो नवससुद्धा पूर्ण केला. आणि नंतरनं तुम्हाला सांगते, त्यानंतरनं मग घरी आलो. 5 दिवस मी हॉस्पिटलमध्येच ॲडमिट होते. 5 दिवसांनी आम्हाला डिस्चार्ज भेटला. डिस्चार्ज भेटल्याच्या नंतरनं तिची 5वी वगैरे मस्त सेलिब्रेट केली. तुम्हाला इथे मी 5वीचे फोटो वगैरे काढलेले ते दाखवेल. आणि नंतरनं तुम्हाला सांगते, घरी आल्याच्या नंतरनं दुसऱ्या दिवशी माझं एवढं डोकं दुखत होतं ना, मी खूप रडले. रडल्यामुळे ना माझं अक्षरशः तोंड, डोळे वगैरे भरपूर सुजले होते. कारण आणि मेन म्हणजे डोकं दुखायचं कारण एकच, मी जी चूक केली ना, ते तुम्ही कधीच करू नका. मी काय झालं, हे केलं, डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी झाल्याच्या नंतरनं मला आतमध्ये नेलं. मी आय-सी-यूमध्ये होते तरी तिथे उशाला वगैरे घेत नाहीत. मी काय करायची, सिस्टर वगैरे खवळायचे, तरी सिस्टर वगैरे बाहेर गेली की मी काय करायची, उशाखाली उशी घ्यायची. मग मी सारखी घ्यायची. कंटिन्यू 5 दिवस मी उशी घेतच होते डोक्याखाली. नंतरनं ती आली की तेवढ्यापुरतं मी काढून ठेवायची. कारण का मला झोपच लागत नसायची आणि टाके वगैरे पण माझे भयंकर दुखत होते, काय सांगायचं तुम्हाला. अक्षरशः मी मोठमोठ्याने रडायची. सिस्टर मला खूप खवळायच्या, की तुम्ही एकटाच आहे का?" मी सिस्टरला बोलायची, "नाही सिस्टर, ज्याचं त्याचं शरीर जसं तसं असतं. ज्याच्या त्याचं सहन करण्याची कॅपॅसिटी वेगवेगळी असते." तर सिस्टरनी मला दुसऱ्या दिवशी माझ्या सलाईन थ्रो मला झोपीची इंजेक्शन दिलं. मग त्यावेळेस मी थोडीफार झोपली, पण नंतर उठली की परत माझा जो आहे तो कांगारावाळा चालू झाला. आवाज, वरडावरडी वगैरे असं भरपूर त्रास झाला. आणि तिसऱ्या दिवशी मग मला श्रीषापाशी वरती शिफ्ट केलं. आधी मी आय-सी-यूमध्ये होते. आय-सी-यूमधनं मला तिसऱ्या दिवशी वरती शिफ्ट केल्यानंतर मी श्रीषापाशी गेले वगैरे मस्त. मग मला भारी वाटायचं, की श्रीषापाशी गेल्यानंतर आणि 2 ते 3 वेळाच म्हणजे जशी रडली, की मग तिला माझ्यापाशी फक्त घेऊन यायची तेवढ्यापुरतीच, नाहीतर ती वर न्यायची तिला. मग मला खूप वाईट वाटायचं, रडायला वगैरे पण येत होतं. पण काही पर्याय नव्हता. आणि नंतर तुम्हाला सांगते मी, 5 दिवस आम्ही तिथे, मग 2 दिवस वरती होते आणि नंतरनं मग खाली आलो. 5व्या दिवशी टाके वगैरे व्यवस्थित सुकलेत का ते पाहिलं वगैरे, चेक वगैरे केलं त्यांनी. तर मग आम्हाला डिस्चार्ज वगैरे भेटला. डिस्चार्ज भेटल्याच्या नंतरनं मग घरी आलो. घरी आल्याच्या नंतरनं तिची 5वी पुजायची होती. तर 5वी वगैरे पुजली मस्त. त्यानंतरनं मग घरी आलो. 5 दिवस मी हॉस्पिटलमध्येच ॲडमिट होते. 5 दिवसांनी आम्हाला डिस्चार्ज भेटला. डिस्चार्ज भेटल्याच्या नंतरनं तिची 5वी वगैरे मस्त सेलिब्रेट. घरी आल्याच्या नंतरनं दुसऱ्या दिवशी माझं एवढं डोकं दुखत होतं ना, मी खूप रडले. रडल्यामुळे ना माझं अक्षरशः तोंड, डोळे वगैरे भरपूर सुजले होते. कारण आणि मेन म्हणजे डोकं दुखायचं कारण एकच, मी जी चूक केली ना, ते तुम्ही कधीच करू नका. मी काय झालं,
हे केलं, डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी झाल्याच्या नंतरनं मला आतमध्ये नेलं. मी आय-सी-यूमध्ये होते. आय-सी-यूमध्ये होते तरी तिथे उशाला वगैरे घेत नाहीत. मी काय करायची, सिस्टर वगैरे खवळायचे तरी सिस्टर वगैरे बाहेर गेली की मी काय करायची, उशाखाली उशी घ्यायची. मग मी सारखी घ्यायची. कंटिन्यू 5 दिवस मी उशी घेतच होते डोक्याखाली. नंतरनं ती आली की तेवढ्यापुरतं मी काढून ठेवायची. कारण का मला झोपच लागत नसायची आणि टाके वगैरे पण माझे भयंकर दुखत होते, काय सांगायचं तुम्हाला. अक्षरशः मी मोठमोठ्याने रडायची. सिस्टर मला खूप खवळायच्या, की तुम्ही एकटाच आहे का?" मी सिस्टरला बोलायची, "नाही सिस्टर, ज्याचं त्याचं शरीर जसं तसं असतं. ज्याच्या त्याचं सहन करण्याची कॅपॅसिटी वेगवेगळी असते." तर सिस्टरनी मला दुसऱ्या दिवशी माझ्या सलाईन थ्रो मला झोपीची इंजेक्शन दिलं. मग त्यावेळेस मी थोडीफार झोपली, पण नंतर उठली, की परत माझा जो आहे तो कांगारावाळा चालू झाला. आवाज, वरडावरडी वगैरे असं भरपूर त्रास झाला. आणि तिसऱ्या दिवशी मग मला श्रीषापाशी वरती शिफ्ट केलं. आधी मी आय-सी-यूमध्ये होते. आय-सी-यूमधनं मला तिसऱ्या दिवशी वरती शिफ्ट केल्यानंतर मी श्रीषापाशी गेले वगैरे मस्त. मग मला भारी वाटायचं, की श्रीषापाशी गेल्यानंतर आणि 2 ते 3 वेळाच म्हणजे जशी रडली, की मग तिला माझ्यापाशी फक्त घेऊन यायची तेवढ्यापुरतीच, नाहीतर ती वर जाऊन न्यायची तिला. मग मला खूप वाईट वाटायचं, रडायला वगैरे पण येत होतं. पण काही पर्याय नव्हता. आणि नंतर तुम्हाला सांगते मी 5 दिवस आम्ही तिथे मग 2 दिवस वरती होते आणि नंतरनं मग खाली आलो. 5व्या दिवशी टाके वगैरे व्यवस्थित सुकलेत का ते पाहिलं वगैरे, चेक वगैरे केलं त्यांनी. तर मग आम्हाला डिस्चार्ज वगैरे भेटला. डिस्चार्ज भेटल्याच्या नंतरनं मग घरी आलो. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझं जे लागलं की डोकं दुखायला, मी उशी घेतलेलीचा 5 दिवसाचा परिणाम. एवढं भयंकर डोकं दुखायला लागलं की सांगायलाच नको. अक्षरशः मी रडायला लागले. रडल्यानंतर माझं तुम्हाला सांगते, डोळे, तोंड वगैरे असलं सुजलं होतं, पूर्ण सुजलं होतं. तर एवढी मोठी चूक केली होती, की तुम्हाला एवढी मोठी चूक केली होती, की मी 5 दिवस कंटिन्यू उशी घेतली होती आणि उशी तर घ्यायची नसते, रक्त वगैरे काय पुरत नाही डोक्याला म्हणून. तर घेतली आणि तोंड वगैरे सुजलं, जे लागले रडायला, रडत होती मी, डोकं दुखतं. मग नंतरनं मला मिस्टर आले. त्यांनी हॉस्पिटलमध्ये परत घेऊन गेले. मग हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर मला त्यांनी दुसऱ्या गोळ्या दिल्या. ओमी गोळी होती. त्यांनी सुद्धा मला काही फरक पडलेला नव्हता. मग परत मला हॉस्पिटलमध्ये नेलं. दुसऱ्या गोळ्या वगैरे दिल्या आणि त्यात दुधाचा पण प्रॉब्लेम होता. फीडिंग वगैरे व्यवस्थित दूध काही एवढं येत नव्हतं. कशामुळे काय माहीत नाही काय झालं नंतर मग आता व्यवस्थित आहे. पण अगोदर थोडासा प्रॉब्लेमच होत होता. आणि नंतर मग हळू-हळू व्यवस्थित सगळं झालं. नंतर तुम्हाला सांगते, श्रीषा कंटिन्यू झोपत होती. सकाळ, संध्याकाळ 6.5 महिन्यात तिने कसलाच मला त्रास दिला नाही. थोडासुद्धा त्रास दिला नाही. ती उठली का नाही, आहे का नाही घरात असं वाटत होतं. जे ते म्हणायचं आल्यावरून, "लका मुलगी आहे का नाही समजत पण नाही घरात." एवढी शांत होती, एवढी शांत होती ना. नंतर ती जशी-जशी थोडे 6.5 महिन्याच्या पुढे जशी-जशी जायला लागली, ती सकाळचीही जागायची, संध्याकाळचीही जागायची. झोपूनच देत नसायची. अक्षरशः एवढी रडायची, भरपूर रडायची ती. आणि मग आमची इथं एक आजी होत्या, तर त्या आजी म्हणायच्या, "अगं, पोरगी आहे का नाही अशी वाटतीये घरामध्ये." नंतर मग ती जी रडायला लागली, तिने मग नंतर सांगायलाच नको. मग आता कसं, आता तिचं आत्ता सध्याच्या ह्या काळामध्ये ती कशी आहे, दिवसभर चांगली झोपते, चांगली झोप काढते आणि मग नंतर संध्याकाळी 12, 1, 1च्या पुढे झोपणार. तोपर्यंत त्याला उचलून घ्यायचं, हलवायचं, झोक्यात टाकायचं, नाहीतर फिरवायचं, काही ना काही करायचं 1 वाजेपर्यंत. ते कामं चालू असतात. मग नंतरनं ती झोपणार. ती ज्यावेळेस तिला भूक वगैरे लागेल त्यावेळेसच ती उठणार. पार 3 तास म्हटलं तरी झोपते. 3, 3.5 तास झोपते ती. आणि नंतरनं मग झोप झाली की मग उठणार. परत मग थोडी वेळ खेळणार, लगेच झोपणार नाही. मग खेळणार आणि परत जी 7 वाजता झोपणार, ते डायरेक्ट 10:30 वाजेपर्यंत कंटिन्यू झोपलेली असणार. माझं बरोबर तोपर्यंत काम वगैरे सगळं होतं. श्रेयांचा टिफिन वगैरे बनवून होतं, त्याच्या पप्पाचा टिफिन वगैरे, माझं वगैरे, माझं सेपरेट जेवण असतं, माझं सेपरेट वगैरे बनवून होतं. तोपर्यंत निवांत शांत झोपते काम वगैरे आवरेपर्यंत. नंतर 10 वाजता उठते. 10 वाजता उठली की बाहेर तिला अंगणामध्ये खेळायला टाकायचा 1 तास. खेळली व्यवस्थित मस्तपैकी खेळून झालं की मग परत ना तिची खेळले की लगेच भूक वगैरे लागते ना, त्याच्यामुळे लवकर मॉलिश वगैरे करून घ्यायची. मॉलिश वगैरे केली की लगेच तिला दमलेली असते. मग पिले की लगेच झोपी जाते. मग झोपली की चांगली 2-3 तास अजिबात उठत नाही दिवसाची. दिवसभर खूप छान झोपते, पण संध्याकाळची भयंकर त्रास देते ती. स्वयंपाक स्वयंपाक वगैरे लवकरच उरकावा लागतो, कारण का तिच्या पप्पाला यायला खूप उशीर होतो. 8-9, 9:30 म्हटले तरी होतात. 9:30-10 वाजतात त्यांना घरी यायला. मग उशीर होतो, त्याच्यामुळे लवकर जेवण वगैरे बनवून ठेवावं लागतं, कारण का श्रेयांसला लवकर जेवण करून लवकर झोपवावं लागतं. आणि ते आले की जेवण वगैरे करतात. एक तर थंडी भरपूर आहे. आले की जेवण वगैरे करतात की मग बाळाचं असतं, मी वेगळंच हे असतं. थोडे वेळ ते घेतात मी जेवण करेपर्यंत. नंतरनं मग ते जेवण करायला बसतात. माझा टाईम झालेला असतो जेवण करायचा त्याच्यामुळे.
झाली जो झाली लागली लगेच उठली रडायला लगेच लगेच रडायला येतं. उचलून घ्यायची असती तिला लगेच लगेच उचलून घ्यायची तिला हा ना. तुला उचलून घ्यावं लागते ना बाळा. श्रीशा ए श्रीशा शांत झाली शांत बघते इकडं तिकडं तिकडं लाईटीकडे बघते जास्त करून. आणि काय झालं लहान असताना ना माझं एवढं डोकी झालं ना एका साईडला नॉर्मलचं तिचं डोकं ना असं थोडंसं चपट झालंय उगं थोडं नकळत एवढं दिसत नाही पण झालंय तिचं डोकं चपट. तर आता तुम्ही मला सांगा जर तिच्या डोक्याखाली जर टोपी वगैरे घातल्यावर तिचं गोल होईल का. आता 3 महिन्याची झाली म्हटल्यानंतर ना काय करू काय कळा नाहीच मला. तर तिचं डोकं तर लय छान असं मस्तपैकी झालं म्हणजे त्यावेळेस गोल होताना अशी काळं 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 झरत जावळ ना भरपूर असं ना. आता डोळ्याच्या खाली आत्ताच येते तिचं आताशी 3 महिन्याची पण तिच्या डोळ्याच्या खाली पूर्ण जावळ येते काळं काळं झरत जावळ या. लय त्रास झालता मला भरपूर उलट्या झालत्या तिला जावळ असल्यामुळे भरपूर त्रास होत होता. माणसं म्हणायची म्हणजे म्हणायची की बाळाला जावळ वगैरे असेल तर उलट्या भरपूर होत्या. तर खरोखर मला उलट्या एवढ्या झाल्यात ना लय झाल्यात आणि तिला जावळ पण खूप छान म्हणजे असं दाट वगैरे नसतं मस्तपैकी तिचं डोळ्याच्या खालीपर्यंत जावळ येतं आत्ताच येतं या. काय ग ओके. कसा वाटतोय माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडत असेल तर काय 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 माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. ओके बाय. आता तिला मी घेते नाहीतर जास्त रडेल ती.